नमस्कार मित्रो. तर आज आपण जाणार आहे जंगली महाराज मंदिर, जे JM रोडवर आहे. रस्त्याच्या बाजूला असलेले हे मंदिर अतिशय शांत वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. तर चला आपण मंदिरामध्ये जाऊया. हे गुढीपाडवाच्या सणाच्या दिवशी या ठिकाणी कार्यक्रम असतो. त्या मार्फत विविध वक्ते या ठिकाणी येतात. आज सुद्धा इथे आलेले आहेत. हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे. चपला काढल्यानंतर आपण आता मंदिराच्या गाभाऱ्याकडे जातोय. आपल्याला मधोमध एक लोटसच्या मधोमध एक झेंडा दिसतोय आपल्याला. त्या ठिकाणी हे महाराजांचं मंदिर आहे. त्या ठिकाणी जय गुरु लिहिलेलं आहे ते. तर याच वेळेस आज 19 तारीख आणि या ठिकाणी एक व्यक्ती जे संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल लोकांना माहिती देत आहे. हे मंदिराचं मुख्य गाभारा आणि याच ठिकाणी महाराजांच्या पादुका, त्यासोबतच यांचा फोटो सुद्धा लावलेला दिसतोय आपल्याला. दर गुरुवारी या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. सकाळी सुद्धा 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता. हे महाराजांच्या पादुका आहेत. आणि हा महाराजांचा फोटो. छापील पुस्तक येईपर्यंत गाथा शब्दच नव्हता. इथपर्यंत आलं 65च्या दरम्यान त्याच्यापुढे काही आपण बघायची झाले. आणि आम्ही आता निघतोय. गाभाऱ्याची एक फेरी मारतोय. आज महाप्रसादाचा कार्यक्रम सुद्धा आहे संध्याकाळला. आणि खूप मोठ्या परिसरामध्ये मंदिर आहे. त्या ठिकाणी खूप शांतता सुद्धा आपल्याला बघायला मिळते. सरकारने जर या कामाला मदत केली, कोणतं सरकार आहे तेव्हा? इंग्रजांचं. आणि खूप मोठ्या संख्येने येथे प्रमुख वक्त्यांना ऐकण्यासाठी खूप मोठ्या संख्येने भक्तगण येथे आलेले आहे. हा मंदिराचा परिसर आहे. आणि या ठिकाणी बरेच जण मंदिराच्या शांततेचा आनंद घेण्यासाठी येतात. त्यासोबत आज गुढीपाडव्याच्या सणानिमित्त जे व्याख्यान आहे ते ऐकण्यासाठी खूप मोठे भक्तगण या ठिकाणी आलेले. आणि मंदिराच्याच कडेला असलेलं एक अखंड दगडापासून बनलेला पाताळेश्वर मंदिर. या ठिकाणी महादेव यांची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. जे राष्ट्रकूट घराण्यामध्ये कोरलेलं मंदिर आहे. हे दाखवून दिले की यांच्यावरती आणि ही महाराजांची कुटी आहे. मग त्यात जंगली महाराज आपोआप येतात. मग त्या प्रभावाच्या कुटीच महाराजांनी या सगळ्या आणि या ठिकाणी जे पदत्राणी काढतो त्याच ठिकाणी आपल्याला एक छोटंसं पॉन्ड बघायला मिळतं. त्यामध्ये कासव आपल्याला ठेवलेले दिसून येते. आणि त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी आपण पादत्राणी काढतो त्याच ठिकाणी आपल्याला अनेक वर्ष झालेलं एक वटवृक्ष आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. आणि यांच्या पारंब्या खाली आलेले आपल्याला दिसून येतं. ते मंदिराची शोभा वाढवतो. आणि डाव्या बाजूला असलेले एक छोटंसं मंदिर, ते म्हणजे
एक छोटंसं मंदिर बघायला मिळते विठ्ठल आणि रुक्मिणीचं. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.